अध्यक्ष म्हणून काम करणार आहे. एक चांगल्या प्रकारे आपलं नेतृत्व आपल्या या ठिकाणी भेटलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व आहे. या ठिकाणी मी सांगेन नगरसेवक सुद्धा आमचे सर्वसामान्य आहेत. जे भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार सर्वसामान्य आहेत. सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थाने शिवसेना न्याय देते. बघा ऐकवतो. नागरिकांसाठी सर्वात मोठं उद्दिष्ट जे आमचे आहे ते त्यांना घरपट्टीमध्ये 50% सवलत. काय बोलले? 50% सवलत. काय बोलले? ऐकलं ना? काय सांगितलंय मी की महाडला जाऊन सांगतायत 50% घरपट्टी माफ करणार. मग रोहेकरांनी काय माफ केलंय? 25 वर्षात या रोह्यात किती टक्के घरपट्टी माफ केली हो? केली का तुम्ही? केली कधी? हे रोहेकरांनी ऐकायचंय. हे रोहेकर जे बिल्डिंग वरून, खिडकीतून, दरवाजातून, दुकानाच्या आतून, माझ्या स्टेजच्या पाठीमागून चोरून ऐकतायत त्यांना सांगतोय केली का कधी? मग महाडला जाऊन कसं सांगता तो 50% करणार? पहिलं आपल्या गावाचं बघा ना. तुम्ही सांगता ना रो माझं गाव आहे. गाव तर तुमचं नाहीच आहे. तुमचं गाव कुठे आहे रोहेकरांना माहिती आहे. तुम्हाला बसायची वेळ इथं दुसरीकडे जाऊन बसावं लागतं. काय? तुम्हाला बसायची वेळ इथं दुसरीकडे जाऊन बसावं लागतं. म्हणून सांगतोय रोहा हे आमचं गाव आहे. जर आपण टॅगलाईन बघितली रोहा बदलतोय. रोहा बदलण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त मतदान उद्या करण्याचं आव्हान आपण इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी करायचं आहे. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना घराघरात राबवण्यासाठी, त्याच पद्धतीने रोहेकरांसाठी चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने स्वच्छतेबाबत लक्ष देण्यासाठी आणि अनेक नवीन प्रश्न घेऊन, नवीन विषय घेऊन आपल्याला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार जिथे धनुष्यबाण, जिथे कमळ असेल तिथे आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्यांनी त्या उमेदवारांना आपल्याला जिंकून आणायचं आहे. खऱ्या अर्थाने करताय. मी तर सांगेन खासदार साहेबांना, तटकरे साहेबांना, या ठिकाणी महायुतीचे तुम्ही खासदार झालेले आहात. तुमच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आपण क्लिप बघा. मी राष्ट्रवादीचा खासदार ना, मी महायुतीचा खासदार आहे अशा प्रकारे तुम्ही स्वतः बोलला होता आणि लोकांना फसवणूक करून मतं मागितली आहेत. आज या ठिकाणी मी सांगेन एकदा निवडणूक झाली की ते विसरतात. जे जे आपण बोललात ते करायला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी भरतशेठ गोगावलेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करतो. रोहा बदलतोय. आणि मग भरतशेठचं वाढणारं लौकिक, भरतशेठची वाढणारी त्या ठिकाणी प्रतिमा ही त्यांना कुठेतरी दिवसाला लागलेली आहे. माझ्यापेक्षा रायगडमध्ये कोण मोठं होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आहे. आणि म्हणून मी त्याला सांगेन या ठिकाणी तुम्ही नाद करा, भरतशेठचा नाद करू नका. भरतशेठ सारखा सर्वसामान्य नेता आम्हाला भेटलेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांची जाणीव आहे. तटकरे साहेब असतील, शरद पवार असतील, त्यांच्या पाठीत खिल्लसपणाचं काम तुम्ही केलेलं आहे. अनेकांना आपण तुम्ही फसवलेलं आहे. अनेकांना आपण तुम्ही शब्द दिलेला आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही खऱ्या अर्थाने शिवसेनेची भूमिका आहे. या ठिकाणी शेठ आणि मोठे ठेकेदार आपल्याला उमेदवार नाहीत. या